नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थी आहेत तर यांचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. जुलै महिन्याच्या पेन्शन वितरणाची जी कामं आहेत ती संबंधित विभागामार्फत झालेली आहेत. आता फक्त DBTमध्ये जो निधी वितरित करण्यात आलेला आहे तो DBT मार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र जे लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे पेन्शनधारक आहेत यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये फक्त हा लाभ आहे तो वितरित होण्याची प्रोसेस बाकी आहे. तर DBT केव्हाही ॲक्टिवेट होऊ शकते. साधारणतः आज दिवसभरामध्ये आज शनिवार आहे, वर्किंगचा दिवस आहे, तरी देखील आज लक्षात घ्या की पेन्शन वितरण होऊ शकतं. आज जर पेन्शन वितरण झालं नाही तर मात्र सोमवारनंतर पेन्शन वितरण होऊ शकतं. तर याच पार्श्वभूमीवरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी देखील आलेली आहे. म्हणजेच काय की आज किंवा पुढील आठवड्यामध्ये कुठल्याही वेळी ही पेन्शन तुम्हाला मिळून जाणार आहे. पण जुलै महिन्यानंतर जी ऑगस्टची पेन्शन वितरण होणार आहे तर या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती संबंधित विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी येतात तर यांना सगळ्यात महत्त्वाचं हयात प्रमाणपत्र काढणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे. तर मागील 2 ते 3 महिन्यांपासून तुम्हाला माहितीच आहे तर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना दरवर्षी हयात सर्टिफिकेट आहे ते सादर करावं लागतं. तर याच्यामध्ये 2 ऑप्शन देण्यात आले होते. एक तर तुम्ही मेरा सत्यापन जो ॲप आहे तर याच्या माध्यमातून घरात तुम्ही ऑनलाईन अगदी बसून घर बसल्या हे सर्टिफिकेट आहे UDID प्रमाणपत्र देऊन काढू शकता. अन्यथा तुम्हाला जमत नसेल तर CSC केंद्र असतील किंवा जवळच्या तहसील ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला फॉर्म भरून लक्षात घ्या हयात सर्टिफिकेट काढता येणार आहे. ज्यांनी अद्याप ही सर्टिफिकेट काढलेली नाही आहे त्यांनी लवकरात लवकर हयात प्रमाणपत्र काढायचं आहे. जर हयात प्रमाणपत्र नसेल तर पुढच्या महिन्याची पेन्शन तुमची बंद होऊ शकते. जोपर्यंत तुम्ही हयात प्रमाणपत्र सबमिट करत नाही आहेत तोपर्यंत तुमचा दाखला किंवा तुमचा दाखला सबमिट केल्याशिवाय कुठलीही पेन्शन तुम्हाला वितरित होणार नाही आहे. तर ही महत्त्वाची अपडेट आहे. त्वरित काम करायचं आहे. काही ठिकाणी काय केलं जातं आहे की तहसील ऑफिसमार्फत हयात प्रमाणपत्र काढलं जातं आहे. एकतर ते सांगतात की ऑनलाईन हयातपत्र असेल तरी देखील चालेल किंवा काही ठिकाणी सबमिट करण्याची देखील विनंती केली जाते. तर अशा प्रकारची माहिती तुमच्या जवळच्या असणाऱ्या ऑफिसमध्ये विचारायची आहे. त्यांना जर सर्टिफिकेट हवं असेल तर सबमिट करायचं आहे, गरज नसेल तर काहीही करायची गरज नाही. तर अशी ही अपडेट आहे. याचबरोबर आता जी नवीन नोंदणी आहे तर याच्यामध्ये देखील आता मोठ्या प्रमाणावरती बदल झालेले आहे. डोमासाईल सर्टिफिकेट असेल किंवा रहिवासी प्रमाणपत्र असेल तर हे मागितलं जात आहे. लाईट बिलचा देखील विचार केला जात आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे लाभार्थी आहेत जरी अशा कागदपत्रांची मागणी झाली तर त्यांना सबमिट करावं लागणार आहे. ज्यांनी यापूर्वी जुने लाभार्थी आहेत तर यांना अजून कुठल्याही प्रकारची कंपल्शन करण्यात आली नाही आहे. पण याच्यानंतर जे लाभार्थी पुढे येत आहेत नवीन नोंदणी करत आहेत तर यांना लाईट बिल, डोमासाईल प्रमाणपत्र किंवा लक्षात घ्या रहिवास प्रमाणपत्र, डोमासाईल आणि रहिवासी वेगवेगळी कन्सेप्ट आहे, यापैकी एक कागदपत्र सबमिट करावं लागणार आहे. तर अशी अपडेट आहे नवीन नोंदणी करण्यासाठी. तर पेन्शन वितरण कुठल्याही वेळी सुरू होऊ शकतं. आपण देखील या संदर्भात अपडेट घेतच आहोत. तर अशा प्रकारे आता नवीन नियमावली येत आहे. या संदर्भात आपण प्रॉपर माहिती देत आहोत. तरी ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. ज्यांनी हयात प्रमाणपत्र सबमिट केलं नाही आहे त्यांनी लवकरात लवकर हयात प्रमाणपत्र सबमिट करायचं आहे. अन्यथा तुमची पेन्शन बंद होऊ शकते. जोपर्यंत कागदपत्र देत नाही आहे तोपर्यंत लक्षात घ्या या संदर्भातली पेन्शन सुरू होणार नाही आहे. त्यामुळे तुमचं हयात प्रमाणपत्र सबमिट झालं आहे का, ऑनलाईन सबमिट झालेलं आहे का, तरी याची खात्री करायची जेणेकरून पेन्शन वितरणामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही. तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.